जर तुम्ही पासपोर्ट काढायचा विचार करत असाल किंवा तुमचा पासपोर्ट एक्सपायर झालेला आहे, अशा दोन्ही कंडिशनमध्ये असेल, तुम्ही आत्ताच पासपोर्ट काढून घ्या. कारण 1 जुलै 2026 नंतर लागणारे शुल्क जे काय आहे पासपोर्टचे ते वाढणार आहेत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की नवीन पासपोर्ट अप्लाय कसं करणार आहोत. यासाठी गुगलवर सर्च करायचं आहे पासपोर्ट सेवा आणि क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल पासपोर्ट सेवा. याची लिंक जी काय आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी, तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन दिसेल. याप्रमाणे तुम्हाला पेज दिसेल. इथे तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे तुम्ही कम्प्युटरमध्ये स्क्रीन ओपन होईल. इथे तुम्हाला पासपोर्ट ऑफिस ह्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला पासपोर्ट ऑफिस तुमचं जे काय आहे त्याच्यावर ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथे पुणे हा सिलेक्ट करतोय. इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय की फुल नेम. इथे तुमचं जे काही पूर्ण नाव जे काय आहे तुम्हाला पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. याच्या खाली तुम्हाला ईमेल आयडी दिसतोय. इथे तुम्हाला ईमेल आयडी तुमचा जो काय आहे तो टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला खाली विचारत आहे की डू यू वॉन्ट टू लॉग इन युअर लॉग इन आयडी इज टू बी सेम ॲज अ ईमेल आयडी. इथे येस करायचं आहे तुम्हाला. जर नो केलात तर तुम्हाला इथे लॉग इन आयडी जो काय आहे तो चेक करून अप्लाय करावा लागेल. तर सिंपल आपल्याला इथं येस याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन अप यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ओटीपी येईल. इथे तुम्हाला ईमेल वरती ओटीपी आपल्याला इथं ओटीपी आपल्याला टाकायचा आहे आणि कम्प्लीट साइन अप याच्यावरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे तुमचं जे काय आहे तो अकाउंट रजिस्ट्रेशन झालेला आहे सक्सेसफुली. आता आपल्याला बॅक टू लॉग इनच्या पेजवरती जायचं आहे. इथे तुमचा परत लॉग इन आयडी तुमचा जो होता टाकलेला तो इथे टाकायचा आहे. आपण इथला मेल आयडी ठेवला होता त्यामुळे आपण मेल आयडी टाकत आहोत आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे परत तुम्हाला पासवर्ड विचारेल. तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर याप्रमाणे तुमच्या समोर असं पेज जे काय आहे ते ओपन होईल. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसत आहेत. फ्रेश पासपोर्ट आणि रिइश्यू पासपोर्ट याच्यात आपल्याला क्लिक करायचं आहे कारण आपण फ्रेश पासपोर्ट अप्लाय करत आहोत. इथे आल्यानंतर हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला पासपोर्ट नंबर, आपल्याकडे पासपोर्ट नंबर नाहीये किंवा कारण आपण नवीन फ्रेश पासपोर्ट करतो आहोत त्यामुळे आपल्याला इथं स्किप फॉर नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही जे पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट केलं होतं ते दिसेल आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण असं पेज दिसेल. या पेजमध्ये आपल्याला पूर्ण माहिती जे काय आहे ती त्याच्यामध्ये भरायची आहे. 9 स्टेप्स आहेत. ह्या 9 स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. इथे तुम्हाला खाली दिसतं की आपण फ्रेश पासपोर्ट अप्लाय करत आहोत. जर रिइश्यू करायचा असेल तर रिइश्यू होईल. तिथे आपण टाईप जो आहे कोणता टाईप आहे, नॉर्मल आहे की तात्काळ, आपण नॉर्मलसाठी अप्लाय करत आहोत. आणि याच्यामध्ये टाईप ऑफ पासपोर्ट बुकलेट म्हणजे तुम्हाला 36 पानाचं पाहिजे की 60 पानाचं, यामध्ये आपण 36 पानासाठी सिलेक्ट करत आहोत आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं नाव जे काय आहे तिथे लिहायचं आहे आणि इथे आडनाव इथे फिल करायचं आहे तुम्हाला आणि खाली तुमच्या जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल आहात की फिमेल. खाली ऑप्शन मी तुम्हाला विचारत आहे की तुम्ही वेगळ्या कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात का, तर इथे सिम्पली नो नो करायचं आहे. आणि जर तुम्ही कुठल्या वेगळ्या नावाने ओळखत असाल तर येस करा. शक्यतो न केलेलंच बरं, नो म्हणून ऑप्शन ठेवा. आणि अजून विचारत आहे की त्याच्या खालच्या ऑप्शन विचारत आहे की तुम्ही याच्या अगोदर कधी तुमचं नाव बदललेलं आहे का. जर तुम्ही नाव बदललेलं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे. तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे तिथे आपल्याला टाकायची आहे. इथे तुमचं इज युअर बर्थ प्लेस आउट ऑफ इंडिया, तुम्ही भारताच्या बाहेर जन्मलेला आहात का, तिथे नाही, नो करायचं आहे. खालच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्म ठिकाण विचारत आहे. तुमचं जन्म ठिकाण जे काय आहे तिथे आपल्याला
टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे स्टेट विचारत आहे, कोणतं स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट तुम्हाला विचारत आहे, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते, तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे मॅरिड स्टेटस विचारेल, तुम्ही तुमचं काय स्टेटस आहे ते टाका, सिंगल, मॅरिड की डिवोर्स आहात. तर आम्ही तर मॅरिड आहे तर मॅरिड टाकत आहे. सिटिझनशिप ऑफ इंडिया, तिथे बाय बर्थ आहात तुम्ही भारतात जन्मलेला आहात, तो बर्थ सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला पॅन कार्ड विचारत आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर टाका, इफ अवेलेबल असेल तर टाकायला आवश्यक आहे, नसेल तर नाही टाकलं तर चालेल. किंवा वोटर आयडी पण आहे, वोटर आयडी नंबर पण तुम्ही इथे टाकू शकता. हे मॅन्डेटरी नाहीये, नाही टाकलं तरी तुम्हाला चालेल, पण शक्यतो तुम्ही टाकून घ्या. इथे खाली तुम्हाला एम्प्लॉयमेंट टाईप विचारेल, तुम्ही कुठल्या आहात, गव्हर्नमेंट आहात, होम कीपर आहात, नॉट एम्प्लॉयड आहात किंवा अदर आहात, कोणत्या कॅटेगरी तुम्ही येतात की स्टुडंट आहात इथे सिलेक्ट करायचं आहे. ते प्रायव्हेट करत आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, 10 पास अँड अबोव्ह असाल तर करा, किंवा 7 पास राहिलेस असाल तर इतर कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. सो बेस्ट 10 प्लस अँड अबोव्ह याला सिलेक्ट करा. जर तुम्ही 10वी पास नसाल तर तुम्हाला इथे नॉन एनसीआर कॅटेगरीमध्ये काही डॉक्युमेंट ऍडिशनल ते मागू शकतात. तर मग 10 प्लस अँड अबोव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे ते विचारता की काही तुमची जन्म खून वगैरे आहे का, नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला. इथं आधार कार्ड नंबर इफ अवेलेबल, इथं आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून येस आय अग्री म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमची तिसरी स्टेप, 2 स्टेप जे आहेत तुमच्या पूर्ण झाले, तिसरी स्टेप इथे दिसते तुम्हाला. इथे तुम्हाला पूर्ण माहिती जे काय आहे ती भरायची आहे, तुमच्या वडिलांचे नाव, आईचे नाव, हे पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथले फिल करायचे आहेत, पर्सनल डिटेल्स. पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. आणि नेक्स्ट कॉलम मध्ये सरनेम मध्ये तुमचे वडिलांचं आडनाव, म्हणजे आपलं आडनाव जे आहे ते लिहायचं आहे. इथे मदर नेम लिहायचं आहे. हे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शनल आहेत, हे स्टार केलेलं जे आहे हे तुम्हाला कंपल्सरी इथे भरावंच लागेल. हे नाही भरलं तर तुम्ही चालेल, तरी पण तुम्ही इथे भरून टाका. मदर्स गिवन नेम जे काय तुम्ही त्याला, आणि प्लस मिडल नेम इथे आपल्याला टाकायचं आहे. आणि इथे आपल्याला आईचं आडनाव टाकायचं आहे. त्यामुळे गार्डियन जर कोणी जर सांभाळणार असेल तर हे लिगल गार्डियन कोण असेल तर तुम्ही टाकू शकता डिटेल्स. याच्या खाली हा कॉलम सोडून द्या आणि याच्या खाली तुम्हाला स्पाउस नेम म्हणजेच पत्नीचं नाव जे काय आहे विथ फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे आपल्याला टाकायचं आहे. आणि इथे आपल्याला आडनाव टाकायचं आहे. आणि हा डाटा पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यामुळे तिसरी स्टेप आपली पूर्ण झाली आहे. चौथ्या स्टेपला आपण इथे आलेलो आहोत. त्याप्रमाणे तुमच्या समोर पेज ओपन होईल. इथे तुम्हाला विचारत आहे की इज युअर प्रेझेंट ऍड्रेस आउट ऑफ इंडिया, म्हणजे तुमचा सध्याचा जो पत्ता आहे तो भारताच्या बाहेरचा आहे का, तो नो, नाहीये, तो नो करायचा आहे. याच्या खाली तुम्हाला घराचा नंबर, स्ट्रीट नंबर, नेम विचारत आहे. इथे तुम्हाला विलेज, टाउन, सिटी विचारत आहे, पिनकोड विचारत आहे हा, आणि इथे तुम्हाला स्टेट विचारत आहे. हा पूर्ण डेटा जो आहे आपल्याला ऍड्रेस पूर्ण भरून घ्यायचा आहे. जो तुमचा करंट ऍड्रेस जो आहे तिथला पूर्ण ऍड्रेस इथे आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. आणि तुम्हाला खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, कोणता आहे तो, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहात. आणि पोलीस स्टेशन हे तुम्हाला विचारेल, सिलेक्ट पोलीस स्टेशन तुमचं कुठलं आहे त्या जवळचं ते सिलेक्ट करायचं आहे, ते पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते सिलेक्ट करत आहोत आपण. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे विदाउट कंट्री कोड. आणि त्यानंतर खाली तुम्हाला ईमेल आयडी जो काय आहे तुमचा तो इथे आपल्याला टाकायचा आहे.
मेल टाकल्यानंतर तुम्हाला खाली विचारेल की इज परमनंट ऍड्रेस अवेलेबल, तिथे आपल्याला ऑलवेज येसच करायचं आहे, नो नाही करायचं, येसच ठेवायचं आहे. नंतर इज युअर परमनंट ऍड्रेस एज सेम एज प्रेझेंट ऍड्रेस, हे विचारत आहे की तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे हाच तुमचा प्रेझेंट ऍड्रेस आहे का, तर आपल्याला इथं येस करायचं आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथं ओके करायचं आहे. इथे तुम्हाला याप्रमाणे एक पेज दिसेल पूर्ण. त्याप्रमाणे 4 टप्पे जे काही आहेत ते पूर्ण झालेले आहेत. आणि 5वा टप्पा आहे की इमर्जन्सी कॉन्टॅक्ट तुम्हाला इथे द्यावे लागतील. जर काही इमर्जन्सी तुम्हाला कोणाला फोन करायचा असतील किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे आपल्याला इमर्जन्सी डिटेल्स, नाव आणि ऍड्रेस जे काही आपल्याला फिल करायचं आहे. त्याचा मोबाईल नंबर इथे आपल्याला फिल करायचा आहे जो आहे तो, आणि त्याचा मेल आयडी. आणि यानंतर हा डाटा फिल केल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे तुमची 5वी स्टेप जे काय आहे ते पूर्ण झालेली आहे. आपण 6व्या स्टेपवरती आलेलो आहोत. यामध्ये पहिले 2 जे आहेत तो नो म्हणून सिलेक्ट केलेला आहे, यामध्ये काही करायचं नाहीये. तो तिसरा जो ऑप्शन आहे की हॅव यू अप्लाइड फॉर पासपोर्ट बट नॉट इश्यू, याच्यावर तुम्ही अप्लाय केलेला आहे का, तर नाही, आपण यामध्ये पासपोर्ट अप्लाय केलेला नाही, तर नो करायचं आहे. आणि सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याप्रमाणे आपली 6वी स्टेप ही पूर्ण झालेली आहे. 7व्या स्टेपसाठी आपण आलेलो आहोत. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसून येत आहेत, येस नो येस नो येस नो असे. त्याच्यामध्ये हे काय काय विचारत आहे, तुम्हाला जर हे समजत नसेल तर तुम्हाला हिंदीमध्येही तुम्ही करू शकता. इथे हिंदीचा ऑप्शन दिसतो तुम्हाला, हिंदी सिलेक्ट करू शकता. यामध्ये मोस्ट ऑफ द सगळे जे काय आहेत हे तुम्ही कधी पासपोर्ट रद्द केला आहे का, किंवा तुमच्यावर काही कानून कारवाई झालेली आहे का, किंवा भारतामध्ये तुम्ही कधी अन्य देशामध्ये पासपोर्ट जप्त केलेला आहे का, असे भरपूर ऑप्शन यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं नाहीये शक्यतो. तर आपल्याला सगळे जे ऑप्शन जे आहेत हे नोच असणार आहेत, कारण आपण कोणत्याही क्रिमिनल मध्ये आपण मोडत नाहीये. तो सगळे ऑप्शन आपल्याला नो नो करायचे आहेत. कोणताही ऑप्शन येस ठेवायचं नाही. सगळे जे आपले आहेत ते नो नो करायचं आहे. सगळे आपण ऑप्शन जे आहेत तिथले नो केलेले आहेत आणि नोच करायचे आहेत. सो नो करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे आपला 7वा टप्पा पूर्ण झालेला आहे. 8व्यामध्ये आपल्याला पासपोर्ट रिव्ह्यू दिसतोय, ज्यामध्ये दिसतोय की तुम्हाला तुमचे जे काही पासपोर्ट कसं दिसणार आहे हा तुम्हाला दिसतोय. तुमचं नाव, आडनाव, तुम्ही जे काही डिटेल्स भरले, जन्मतारीख, वडिलांचं नाव किंवा तुमचा पत्ता जो पूर्ण दिसतोय तुम्हाला पासपोर्ट मध्ये जे काय आहे तो कसं दिसणार आहे, याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला चेक करायचे आहेत की बरोबर आहेत का नाही हे. आणि ह्या स्क्वेअर वरती म्हणजे चौकोनी बॉक्स वरती क्लिक करायचं आहे, आय अग्री म्हणून ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा 8वा टप्पा पूर्ण झालेला आहे. 9व्या पेजवरती तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला प्रूफ ऑफ बर्थ, तुमचा जो काही बर्थ प्रूफ काय आहे तो इथे विचारत आहे तुम्हाला की तुमच्याकडे काय आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे की बर्थ सर्टिफिकेट आहे का पॅन कार्ड आहे, जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण इथे पॅन कार्ड नंबर जो आहे तो सिलेक्ट करत आहे प्रूफ ऑफ बर्थ म्हणून. आणि तुम्हाला याच्या खाली ऑप्शन दिसतोय की प्रूफ ऑफ प्रेझेंट ऍड्रेस साठी तुम्हाला एक सिलेक्ट ऑप्शन दिसतोय. तुमचा जो काही प्रेझेंट ऍड्रेस आहे त्यासाठी तुम्हाला जे तुम्ही टाकलेलं आहे त्याचे सिलेक्शन करायचं आहे, कुठला ऍड्रेस तुम्ही टाकलेला आहे, लाईट बिल आहे तुमच्याकडलं, रेशन कार्ड आहे, रेंट अग्रीमेंट आहे, असे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहेत. त्यात आपण लाईट बिल हे सिलेक्ट करत आहे. आणि यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला विचारत आहे, तिसरा ऑप्शन दिसतोय की प्रूफ ऑफ ECNR, याच्यामध्ये तुम्हाला मेट्रिक्युलर किंवा हाय एज्युकेशन पास सर्टिफिकेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. कारण हे 10वी 12वीचं मोस्ट ऑफ सगळ्याकडे मार्क लिस्ट असतंच. आता तुमच्याकडे डिग्रीचं असेल तर तुम्ही इथे सर्टिफिकेट ऑफ प्रोफेशनल डिग्री हेल्ड ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. शक्यतो हायर HSC किंवा SSC पास सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे तर हे सिलेक्ट केलेले योग्य आहे. आणि इथे तुम्हाला आय अग्री याच्यावरती क्लिक करायचं आहे
आणि प्लेस तुम्ही जिथं आता अप्लाय करत आहात तिथे तुम्हाला प्लेस सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं ऍप्लिकेशन जे काय ते पूर्णपणे सक्सेसफुली सबमिट झालेले आहे आणि तुम्हाला दिसतं की शेड्यूल अपॉइंटमेंट अँड पे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कारण आपल्याला आता अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि त्याचं पे आणि पैसेही भरावे लागतील. इथे तुम्हाला शेड्यूल अपॉइंटमेंट आणि पे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला PSK म्हणजे पासपोर्ट सेवा केंद्र सिलेक्ट करायचं आहे. ते कोणतं पासपोर्ट सेवा केंद्र तुम्हाला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट किंवा हे सबमिट करायचे किंवा दाखवायचे आहेत ते. इकडे तुम्हाला दिसेल की अपॉइंटमेंट जे काय आहेत ह्या कुठे कुठे तुम्हाला अवेलेबल आहे ते दाखवत आहे. सोलापूरसाठी 16 तारखेला अवेलेबल आहे किंवा PSK पुण्यासाठी हे 17/8 अवेलेबल आहे. RPO पुण्यासाठी नॉट अवेलेबल दाखवते. त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता, बघू शकता की तुम्हाला कुठले अपॉइंटमेंट घेण्यासाठी जवळचं शहरामध्ये अवेलेबल आहे. तर आपण इथं PSK पुणे हे सिलेक्ट करत आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ऍड्रेस इथला दाखवेल तुम्हाला पूर्ण की तो कुठे आहे, तो जिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट त्यांना शो करायचे आहेत. डेट दाखवत आहे तुम्हाला इथं 17/8 ची. इथे जर तुम्ही सिलेक्ट केलात तर तुम्हाला दिसतील की 17, 18, 19, 20, 21 अशा डेट तिथं अवेलेबल आहेत. यातली कोणतीही डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला दिसेल की पेमेंट किती आहे हे तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. तुम्हाला नेट पेमेंट, नेट बँकिंग थ्रू करायचं आहे की कार्ड पेमेंट करायचं आहे किंवा अदर पेमेंट मोड म्हणजेच UPI थ्रू. तर आपण याच्यामध्ये UPI थ्रू ऑप्शन हा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे खाली QR कोड दिसेल. या QR कोडवर तुम्हाला तुमचा जो काय पेमेंट करायचं आहे आणि इथे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे पेज दिसेल. असं इथे तुम्हाला अपॉइंटमेंट कन्फर्मेशन रिसिप्ट तुम्हाला दिसून येईल, जे की त्याच्यामध्ये मेन्शन असेल की तुमची अपॉइंटमेंट कधी आहे, टाइम कधीचा आहे आणि प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करून प्रिंट रिसिप्ट यावर क्लिक करायचं आहे आणि ह्याची प्रिंट जी काय आहे ती तुम्ही डाउनलोड करायची आहे आणि हीच प्रिंट तुम्ही डाउनलोड केलेली प्रिंट घेऊन जायची आहे जेव्हा पासपोर्ट ऑफिसच्या अपॉइंटमेंटच्या वेळेस. यापर्यंत तुमचा पासपोर्ट जो काय आहे तो सक्सेसफुली अप्लाय झालेला आहे.